नमस्कार. मी प्रोफेसर शीतल वर्गे, आबासाहेब मराठे आर्ट्स न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजापूर. आजच्या लेक्चरमध्ये आपण लेबर वेलफेअर अँड प्रॅक्टिसेस या विषयामधील प्रकरण पहिले भारतातील सामाजिक सुरक्षितता याचा अभ्यास करणार आहोत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील सामाजिक सुरक्षितता व त्याच्यामध्ये येणारे घटक याचा अभ्यास केलेला होता. आता आपण त्याच्याशीच निगडीत पुढील घटक सामाजिक विमा याचा अभ्यास करणार आहोत. सामाजिक विमा या घटकामध्ये आपण सामाजिक विम्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये, आवश्यकता आणि गरज या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. विमा या घटकाची थोडक्यात आपण आधी प्रस्तावना पाहूया. निसर्गाने मानवासह इतर सर्व प्राण्यांना स्वतःच्या संरक्षणाच्या जाणीवेची एक देणगी बहाल केलेली असते. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे, त्यामुळे तो स्वतः आणि स्वतःचे नातेवाईक किंवा स्वतःचे जे प्रियजन आहेत त्यांच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सुख आणि समृद्धी आणि समाधान मिळवण्याचा प्रयत्न तो करत असतो. आणि यासाठी तो या सर्व घटकांसह भौतिक साधनांना सुरक्षितता लाभावी यासाठी तो प्रयत्नशील असतो. मानवाच्या विकासाबरोबरच विविध धोके आणि संकटेसुद्धा येत असतात. आजारपण असेल, अपघाती मृत्यू असेल, अपघातामुळे आलेले अपंगत्व असेल, स्वतःला आणि कुटुंबाला प्रचंड मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. जर अशा काही घटना व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडल्या तर खूप मोठे संकट आपल्यासमोर उभी राहतात. मानवी जीवनाप्रमाणे तो उदरनिर्वाहासाठी करीत असलेला कामधंदा आणि व्यवसायामध्ये देखील आग, चोरी, युद्ध, भूकंप, पूर, दुष्काळ अशा ज्या विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती निर्माण झालेल्या असतात यांची सुद्धा एक निश्चित स्वरूपामध्ये योजना होणे आवश्यक आहे. मानवी जीवन आणि संपत्तीला असलेल्या संभाव्य धोक्यांपासून होणारे नुकसान टाळण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न मानव करत असतो. झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करता येईल या विचारातून संरक्षणाची हमी मिळवण्यासाठी विमा या संकल्पनेचा उदय झाला. विमा ही संकल्पना मानवाला नवीन नाही आहे. अनपेक्षित संकटांमुळे संपत्ती अथवा जीवनाला होणाऱ्या नुकसानीची शक्यता असणाऱ्या लोकांनीच एकत्र येऊन निधी तयार करून त्यामधून प्रत्यक्ष नुकसान होईल आणि त्याची भरपाई कशी करावी याची एक मूलभूत संकल्पना इथे केलेली आहे. आपण आता विम्याची व्याख्या पाहूया. ह्याच्या आधीच्या स्क्रीनवरती एक व्याख्या होती, ती आधी आपण पाहूया. ती व्याख्या केलेली आहे जस्टिन लॉरेन्स यांनी. त्यांच्या मते विमा हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एक पक्ष दुसऱ्या पक्षाने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यांपासून नुकसान पोहोचल्यास त्या नुकसान भरपाईचे आश्वासन देत असतो. ही झाली जस्टिन लॉरेन्स यांची व्याख्या. आता पुढच्या लेखकाची व्याख्या पाहूया, तज्ज्ञांची व्याख्या पाहूया. पुढचे तज्ज्ञ आहेत W.A. डिन्सडेल. लेखकांच्या नावांसह, तज्ज्ञांच्या नावांसह ही व्याख्या पाठ करायची आहे. त्यांच्या मते विमा ही एक योजना असून तिच्याद्वारे विमेदार संभाव्य धोक्यांपासून होणाऱ्या नुकसानीची विशिष्ट प्रमाणात भरपाई करण्याची जबाबदारी योग्य मोबदल्यात विमा कंपनीवर सोपवत असतात. आणि पुढची व्याख्या सांगितलेली आहे प्राध्यापक ॲलन मेयरसन यांनी. विमा ही एक अशी व्यवस्था आहे की ज्याच्या सहाय्याने आर्थिक जोखीमेतून निर्माण होणारे नुकसान विमा कंपनीकडे हस्तांतरित होते की जे अन्यथा विमादाराला सहन करावे लागले असते. अशा ह्या व्याख्या आहेत विम्याच्या, सामाजिक विम्याच्या. याच्यामध्ये आपण पाहूया की विमा हा एक सामाजिक सहकार्याचा उत्कृष्ट असा आविष्कार आहे.
मानवी जीवनातील धोके आपण टाळू शकत नाही, परंतु धोक्यामुळे होणारे जे नुकसान आहे ते कमीत कमी राखण्याची किंवा हानीच्या भरपाईची व्यवस्था याद्वारे आपल्याला करता येते. ही व्यवस्था म्हणजे विमा. विम्याच्या सहाय्याने नुकसान अनेक व्यक्तींच्यामध्ये विभागले जाते. परिणामी नुकसानीची तीव्रताही कमी होत असते. थोडक्यात लोकांच्या परस्पर सहकार्यामधून विमा ही नुकसान भरपाईची व्यवस्था निर्माण होते. अनपेक्षित संकटांमुळे संपत्तीचे होणारे नुकसान किंवा अपघातामुळे व्यक्तीला येणारे अपंगत्व अथवा मृत्यू यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी हानीची शक्यता असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी शोधलेला सामाजिक सहकार्याचा एक अनमोल मार्ग म्हणजे विमा. आज प्रत्येक जण उदरनिर्वाहासाठी काही ना काही कामधंदा, नोकरी, व्यापार, उद्योग अथवा व्यवसाय करीत असतो. यामध्ये व्यक्ती आणि संपत्तीला अनपेक्षित संकटांमुळे केव्हा काय होईल याचा अंदाज लावता येत नाही. अर्थातच असे असले तरी होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याचे मार्ग मानवाने शोधलेला आहे आणि तो मार्ग म्हणजे विमा. वाणिज्य उद्योग जो आहे तो विकासाबरोबर विम्याचा देखील विकास होत गेलेला आहे. नवीन जीवन आणि संपत्तीच्या नुकसान भरपाई पलीकडे जाऊन विम्याची संकल्पना भविष्यासाठी तरतूद करणे, मुलांचे शिक्षण, चोरी, फसवणूक याशिवाय लूटमार इत्यादीमुळे होणारी नुकसानीची भरपाई या विम्यामुळे भरून निघत असते आणि कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईपर्यंत विमा ही संकल्पना विस्तारली गेलेली आहे. आणि आज विमा ही मानवी जीवन आणि आधुनिक वाणिज्य विश्वातील एक अत्यंत मूलभूत गरज बनलेली आहे. आपण आत्ता सामाजिक विम्याची अर्थ, व्याख्या यांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण विम्याची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्शुरन्स याचा अभ्यास करूया. आपण आत्तापर्यंत जेवढ्या व्याख्या पाहिलेल्या आहेत त्या व्याख्यांच्या आधारे विम्याची वैशिष्ट्ये आपोआप स्पष्ट होत असतात. यामध्ये प्रामुख्याने विमा हा एक करार असून त्याद्वारे हानीची भरपाई केली जाते. या कराराचे प्रतिफल म्हणून विमा हप्ता भरला जातो. विमा करार हा परस्पर विश्वासावर अवलंबून असतो. तो एकमेकांच्या सहकार्याचे साधन आहे. तसेच हा करार घटनावलंबी असून संख्याशास्त्राच्या संभाव्यतेच्या नियमांवरती आधारित आहे. अशी अनेक वैशिष्ट्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. त्याच्यातील काही ठळक वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे विमा एक करार. विमा हा विमेदार आणि विमा कंपनी या दोन पक्षातील एक करार आहे. जस्टिन लॉरेन्स यांच्या मते विमा हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एक पक्ष दुसऱ्या पक्षाने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यापासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचे आश्वासन देतो. विमा हा करार असल्याने करार कायद्यातील कलम 10 मधील सर्व तरतुदी, उदाहरणार्थ प्रस्ताव, स्वीकृती, प्रतिफल, करार पात्रता, कायदेशीर उद्दिष्ट इत्यादी सर्व गोष्टी या वैशिष्ट्याला लागू होत असतात. पुढील वैशिष्ट्य सांगितलेलं आहे सामूहिक सहकार्याचा आविष्कार. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हे सहकाराचे ब्रीद आहे आणि विमा करार हा सहकार्याच्या मुख्य तत्वावरच अवलंबून असतो. म्हणून विमा हा एक सामूहिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे असे म्हटले जाते. भविष्यकाळात निश्चित आणि अनियंत्रित अशा घटनेमुळे नुकसान होण्याची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्ती एकत्र येऊन एक सामायिक निधी तयार करतात आणि ज्याचे प्रत्यक्षात नुकसान होईल आणि नुकसान भरपाई या निधीतून केली जाते. थोडक्यात विमा हा अनिश्चित व अनियंत्रित घटनेमुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करतो. वैयक्तिक एका व्यक्तीला असे नुकसान सहन करण्याची क्षमता नसते,
आणि अशा व्यक्तींना विमा एक प्रकारे एकमेकांना सहाय्यच करत असतो. पुढचं वैशिष्ट्य आहे जोखमीचे विभाजन. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की विमा हे एक सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचे साधन असून समाजातील घटकाचे भविष्यकालीन अनिश्चित अशा घटनेमुळे आर्थिक नुकसान अनेक व्यक्ती संस्थापनांमध्ये विभागलं जातं. अर्थात जोखमीची अथवा नुकसानीची ही विभागणी विम्याच्या हप्त्याच्या स्वरूपात केली जाते. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबाचे होणारे आर्थिक नुकसान, अपघाती अपंगत्व, चोरी, घरफोडी, जनावरांचा मृत्यू अशा किंवा आजारपणामुळे होणारे नुकसान, सागरी धोक्यांमुळे होणारे मालमत्तेचे नुकसान, पिकांची नासाडी अशा विविध प्रकारच्या जोखमीचे विभाजन अनेक व्यक्तींमध्ये केले जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे अनिश्चित घटना किंवा घटनावलंबी करार. विमा हा संभाव्यतेच्या सिद्धांतावर आधारित आहे. भविष्यकाळात निश्चितपणे घडणाऱ्या घटनेच्या जोखमीचा विमा उतरविला जात नाही. म्हणजेच विमा हा घटनावलंबी करार आहे. विमा हा अनिश्चित आणि अनियंत्रित घटनेचा उतरवला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या मालमत्तेचा अग्निविमा उतरवला असेल तर अशा मालमत्तेला आग लागेलच असे नाही, परंतु आगीमुळे नुकसान झाल्यास भरपाई मात्र नक्की दिली जाते. म्हणजे करारात नमूद केलेली घटना कराराच्या मुदतीत घडल्यास करारामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे आर्थिक भरपाईही दिली जाते. अग्निविमा, सागरी विमा, अपघात विमा यामध्ये या तत्त्वांचा अवलंब केला जातो. आयुर्विम्यामध्ये मृत्यू ही घटना निश्चित असते. फक्त ही घटना केव्हा घडेल हे सांगता येत नाही. म्हणून आयुर्विम्यामध्ये विमा हप्ता भरल्याच्या प्रमाणात विमा करारात नमूद केलेली रक्कम दिली जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे आर्थिक भरपाई. विमा हा नुकसान भरपाईचा करार आहे. तो नुकसानीपासून फायदा मिळवण्याचा करार नाही आहे. यामुळे आयुर्विमा वगळता इतर सर्व प्रकारचा विमा कितीही रकमेचा घेतला असला तरी विमित मालमत्तेचे प्रत्यक्ष जेवढे नुकसान होईल अथवा विमित रक्कम यापैकी कमीत कमी असणारी रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. आयुर्विमा हा नुकसान भरपाईचा करार नाही. त्यामुळे आयुर्विम्यामध्ये विमा करारात नमूद केलेली रक्कम विमापत्राची मुदत संपल्यानंतर विमेदारास अथवा मुदतीपूर्वी विमेदाराचे निधन झाल्यास विमेदाराच्या कायदेशीर वारसास दिली जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे असंख्य विमेदार. याच्यामध्ये आपण पाहू शकतो विमा हा संख्याशास्त्रातील मोठ्या संख्येच्या सिद्धांतावर आधारित आहे. अनिश्चित घटनेमुळे होणाऱ्या प्रत्यक्ष नुकसानीची विभागणी अनेक व्यक्तींमध्ये सहजपणे करता यावी म्हणून विमा करारामध्ये असंख्य व्यक्तींना सहभागी करून घ्यावे लागते. विमेदाराची संख्या जितकी जास्त तितकी संभाव्य घटनेची संभाव्यता व विमा हप्ता ठरवण्यामध्ये अचूकता येते. विमेदाराच्या मोठ्या संख्येमुळे विमा कंपनीला कमीत कमी नुकसान सोसावे लागते. तसेच विम्याचा खर्चसुद्धा कमी येतो. विम्याचा हप्ता आणि त्याचा दर हा सुद्धा कमी राहतो. त्यामुळे विमेदाराचा याच्यामध्ये नक्कीच फायदा होतो. पुढचं वैशिष्ट्य आहे जोखमीची निश्चिती. याच्यामध्ये पाहू शकतो आपण विमा करार करताना विमा कंपनी सर्वप्रथम जोखमीची निश्चिती करते. ज्याचा विमा घ्यायचा आहे त्या विषयी वस्तूची पाहणी व तपासणी करून जोखीम ठरवली जाते. विम्याच्या विविध प्रकारांमध्ये उदाहरणार्थ आयुर्विमा, अग्निविमा, सागरी विमा, अपघात विमा इत्यादी जोखमीची निश्चिती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. विम्याच्या प्रमाणानुसार विमा हप्त्याची आकारणी केली जाते. जोखीम जितकी जास्त तितक्याच जास्त प्रमाणात विमा हप्ता आकारला जातो. आयुर्विमा प्रकारात जोखमीचा अंदाज करणं शक्य नसल्याने विमेदाराच्या विमा हप्ता भरण्याच्या क्षमतेनुसार जोखीम निश्चित करून त्याचा हप्ता ठरवला जातो. पुढचे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे विमा धर्मदाय नसून तो एक व्यवसाय आहे.
एकमेकांना सहकार्य करण्याच्या भावनेतून विमा संकल्पनेचा उदय झालेला आहे. आणि हा उदय जरी झाला असला तरी तो एक व्यवसाय म्हणून आज विकसित झालेला आहे. अनिश्चित घटनेपासून आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणून एकत्र आलेल्या व्यक्तींनी विमा हप्त्याच्या स्वरूपात मोबदला या ठिकाणी दिलेला असतो. विमा हप्त्याच्या मोबदल्यात विमा कंपनी नुकसान भरपाईची हमी देते. विमा करार न केलेल्या व्यक्ती अथवा संस्थेचे झालेले नुकसान विमा कंपनीची भरपाई म्हणून देत नाही. म्हणजेच विमा हा धर्मदाय नाही, तो एक व्यवसाय आहे. आज आधुनिक व्यावसायिक तंत्र वापरून आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा वापर करून विमा व्यवसाय केला जातो. पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, विमा जुगार नाही. विमा हा कायदेशीर करार आहे. भविष्यकाळात घडणाऱ्या अनिश्चित आणि अनियंत्रित घटनेमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याचे काम विमा करत असतो. विमा उद्योग व्यवसायातील अनिश्चित वातावरण नाहीसे करून मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी देतो. यामुळे उद्योग व्यवसायाच्या वाढीस चालना मिळते. आयुर्विम्यामुळे लोकांना बचतीस प्रोत्साहन मिळते, कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. म्हणूनच विमा हा जुगार नाहीये. आता आपण विम्याची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आता यापुढे विम्याची आवश्यकता पाहूया. नीड्स ऑफ इन्शुरन्स. आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या कितीही लहान अथवा मोठ्या व्यक्तींची गणना समाजात राहत असताना सामान्य व्यक्ती म्हणूनच केली जाते. या व्यक्ती समाजात म्हणजेच व्यवसाय, व्यापार, बाजारपेठ, धर्मस्थळ, सामाजिक संस्था, कला, क्रीडा क्षेत्र, कला, संगीत क्षेत्र किंवा सार्वजनिक उद्याने इत्यादी ठिकाणी वावरत असतो. या व्यक्तींना सर्वत्र धोका जाणवतो. मानवाच्या जीवनास केव्हा आणि कधी धोका निर्माण होईल हे सांगता येत नाही. अपघातामुळे अपंगत्व येणे किंवा मृत्यू येण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम अशा व्यक्तींवर अवलंबून असणारी त्याची पत्नी, मुले, आई-वडील, मुलांना या सगळ्या गोष्टींची आर्थिक झळही सोसावी लागते. व्यक्तीला अपंगत्व आल्यास त्याला असहाय्य जीवन जगावे लागते. अशा परिस्थितीत विमा हा उपाय ठरू शकतो. मृत्यू किंवा अपंगत्व टाळता जरी येत नसले तरी आपण त्याची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने विमा हा अत्यंत आवश्यक आहे. विम्याची आवश्यकता पुढीलप्रमाणे. पहिला मुद्दा आहे व्यापारी वर्ग. समाजाला लागणाऱ्या विविध वस्तू आणि सेवांचा पुरवठा करून व्यापारी वर्ग समाजजीवन सुस्थिर ठेवण्यास मदत करीत असतात. अपघाताने व्यवसायाच्या ठिकाणची हानी होणे, आगीमुळे मालाची हानी होणे, भूकंप, अतिवृष्टी, दरड कोसळणे किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे मालाची नासाडी होते व इत्यादीमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई द्यावी लागते. नोकरवर्ग अप्रामाणिक निघाल्यास रोख रकमेची किंवा वस्तूची अफरातफर केल्याने सुद्धा या ठिकाणी नुकसान होते. सामाजिक दंगे असतील, लूटपाट तसेच चोरी यामुळे सुद्धा नुकसान होत असते. विमा जरी जीवितहानीची भरपाई करू शकत नसला तरी आर्थिक नुकसानीची भरपाई नक्कीच करतो आणि व्यापाऱ्यांना व्यापार कार्य अखंडपणे चालू ठेवता येणे यामुळे शक्य होते. अर्थातच व्यापारी वर्गासाठी विम्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. पुढील घटक आहे मुद्दा आहे उद्योजकांना मदत. देशाच्या सर्वांगीण विकासात लहान मोठे उद्योजक, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती आणि कुटीरोद्योग हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. उद्योगांच्या उभारणीच्या क्षणापासून ते उद्योगाचे कार्य चालू होईपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्यामध्ये नैसर्गिक धोक्यांमध्ये उद्योगांची हानी होणे, अपघातामुळे हानी होणे, कर्मचाऱ्यांनी केलेल्या असहकार, कर्मचाऱ्यांना पूर्ण किंवा तात्पुरती विकलांगता येणे, अपंगत्व येणे,
कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळे नुकसान होणे इत्यादीमुळे उद्योग तात्पुरता किंवा दीर्घकाळ बंद होणे या धोक्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. या विविध धोक्यांमुळे उद्योजकांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई करून उद्योग कार्य नव्या उमेदीने सुरू ठेवण्याची विम्याची आवश्यकता असते. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे आयात निर्यात व्यापाऱ्यासाठी विम्याची आवश्यकता. आयात निर्यात व्यापाराला देशाच्या आर्थिक विकासात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सागरी मार्गाने लाखो टन मालाची व साधनसामुग्रीची वाहतूक सुरू असते. सागरी प्रवासात धोक्याचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. यामुळे मालाची आणि जहाजाची मोठी हानी होऊ शकते. आयात निर्यात व्यापारात सहभागी होणाऱ्या संस्था आणि व्यापाऱ्यांना या हानीची भरपाई करण्याची हमी विमा कंपनी देत असते. यामुळे आयात निर्यात व्यापार सातत्याने चालू राहणे शक्य होते. थोडक्यात आयात निर्यात व्यापार हा नियमितपणे चालू राहण्याच्या दृष्टीने विमा अत्यंत गरजेचा आहे. पुढील मुद्दा आहे कृषी क्षेत्रास मदत. पाहूया विमा कशा प्रकारे आवश्यक आहे कृषी क्षेत्रासाठी. देशातील बरेच उद्योगधंदे शेतीवर अवलंबून असतात. त्यामुळे कृषी क्षेत्राची स्थिती कशी आहे त्यावर उद्योगांचे भवितव्य अवलंबून असते. कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला गेला तर उद्योग क्षेत्रांचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू राहते. जर कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला गेला नाही तर परिस्थिती विरुद्ध होऊ शकते. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाकडे सरकारचे विशेष लक्ष असते. कृषी क्षेत्रालाही अतिवृष्टी, वादळ, दुष्काळ, टोळधाड हा एक प्रकारचा कीटक आहे, रोगराई इत्यादीची शक्यता असते. त्यामुळे शेतीचे व शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. यावर विम्याचा दिलासा आवश्यक वाटतो. विम्यामुळे पिकांचे होणारे नुकसान भरपाई करून दिली जाते. यामुळे शेतकरी वर्गास पुढील हंगामासाठी प्रयत्न करणे शक्य होते. पुढील मुद्दा आहे ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी आवश्यक. व्यापार आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबरोबर व्यापारी बँका व पतसंस्थांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. परंतु अशा बँका आणि पतसंस्थांनी दिलेल्या कर्जाच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने आणि कर्जे वेळेवर वसूल होत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी वेळेवर परत करणे शक्य होत नाही. अशावेळी जनतेचा बँका व पतसंस्थांवरील विश्वास कमी होऊन ठेवी परत घेतल्या जाण्याचे प्रमाण वाढत असते. यासाठी बँकांनी व पतसंस्थांनी ठेवीचा विमा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ठेवीदारांचा बँक व पतसंस्थांवरील विश्वास वाढण्यात मदत होते. पुढचा मुद्दा आहे सेवा व्यवसायांना आवश्यक. याच्यामध्ये पाहूया व्यापार व औद्योगिक क्षेत्राचा विकास करत असताना वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा द्याव्या लागतात. उदाहरणार्थ वाहतूक, दळणवळण, संग्रहण, टपाल सेवा, विपणन सेवा इत्यादींना त्यांच्या व्यवसायात धोके संभवतात व त्यातून मोठे नुकसान होऊ शकते. अशा व्यवसायातून प्रचंड प्रमाणात भांडवली गुंतवणूक झालेली असते आणि अशावेळी विम्याचे संरक्षण आवश्यक ठरते. पुढील मुद्दा आहे सेवा व्यवसायांना आवश्यक. व्यापार व औद्योगिक क्षेत्राचा विकास करत असताना वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा द्याव्या लागतात. उदाहरणार्थ वाहतूक, दळणवळण, संग्रहण, टपाल सेवा, विपणन सेवा इत्यादींना त्यांच्या व्यवसायात धोके संभवतात व त्यातून त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा व्यवसायातून प्रचंड प्रमाणात भांडवली गुंतवणूक झालेली असते. अशावेळी विम्याचे संरक्षण आवश्यक ठरते. पुढचा मुद्दा आहे कर्मचारी वर्गांसाठी उपयुक्त. उद्योग व व्यापाराच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गास सुरक्षिततेची नेहमीच काळजी राहते. अपघात किंवा अन्य कारणाने होणारी तात्पुरती किंवा कायमची दुखापत किंवा प्राणहानी टाळता येते. असे नाही, पण कर्मचाऱ्यांना अपंगत्व व मृत्यू आल्याने कुटुंबावर येणारे आर्थिक संकट यासाठी तरतूद ही हवीच असते.
त्यामुळे कर्मचारी वर्गाच्या दृष्टीतून विमा आवश्यक ठरतो. पुढील मुद्दा आहे व्यवसायांचा विकास शक्य. याच्यामध्ये पाहूया की उद्योग व्यापार व्यवसायांना विमा हा संरक्षण व हानीची भरपाईची हमी देत असतो, म्हणून त्याची आवश्यकता प्रत्येक व्यवसायांना आहे. त्याचबरोबर विमा व्यवसायात दरवर्षी विमा हप्त्यापोटी प्रचंड प्रमाणात गोळा होणारा निधी हा देशात धरणे बांधणे, कालवे खोदणे, रस्ते आणि महामार्ग बांधणे, वीज निर्मिती करणे, पाणी पुरवठा करणे या सगळ्या योजना कार्यान्वित करणे, पिण्याच्या पाण्याच्या सोयी करणे इत्यादी स्वरूपाच्या ज्या समाजोपयोगी गोष्टी आहेत या योजना पूर्ण करण्यासाठी केला जातो आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी विम्याची आवश्यकता नक्कीच वाटते. पुढचा मुद्दा आहे औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी आवश्यक. यामध्ये पाहू शकतो की आर्थिक आणि सामाजिक विकासाबरोबर माणसाच्या आयुष्यातील ताणतणावाचे प्रमाण वाढत आहे. मनुष्याने कितीही शारीरिक काळजी घेतली तरी केव्हा कोणत्या आजाराला तोंड द्यावे लागेल हे सांगता येत नाही. आजारपण, त्यातील औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्चासाठी मोठी रक्कम उभारणे ही समस्या ठरू शकते. यावर व्यक्ती विम्यामुळे सर्व प्रकारच्या खर्चाची तरतूद करू शकते आणि त्या प्रकारची काळजीसुद्धा ती कमी करू शकते आणि या सगळ्यासाठी विम्याची नक्कीच आवश्यकता असते. आता शेवटचा मुद्दा आहे तळागाळातील व्यक्तींना विमा संरक्षण. सामान्यपणे अल्प उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींपासून व्यापारी, उद्योजक आणि पगारदार या सर्वांना विमा घेणे ही नित्याची बाब आहे. परंतु दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना कोणताच आधार नसतो. त्यांना विम्याची अधिक आवश्यकता असते. विमा संस्था विमा व्यवसायातून होणाऱ्या नफ्याचा काही भाग सामाजिक सुरक्षिततेचा निधी म्हणून बाजूला काढून त्यातून दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना विमा आणि विम्याचा लाभ देऊ शकतो आणि यासाठी विम्याची आवश्यकताही असतेच. पुढचा घटक आहे विम्याचे आर्थिक महत्त्व. विम्याचे आर्थिक महत्त्व काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं. पहिलं महत्त्व आहे बचतीस प्रोत्साहन. थोडक्यात आपण पाहणार आहोत त्याचं स्पष्टीकरण. विमा योजनेमध्ये केलेली बचत मुदतीपूर्वी सहजपणे काढता येत नाही. तसेच विम्याचे हप्ते नियमितपणे भरावे लागतात. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना काटकसरीची सवय लागून सक्तीची बचत होते. अशा लाखो सर्वसामान्य व्यक्तींच्याकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात प्रचंड निधी जमा होतो. यामुळे राष्ट्रीय बचतीत वाढ होऊन देशाच्या आर्थिक विकासासाठी मदतही होत असते. पुढचा मुद्दा आहे रोजगार निर्मिती. विमा व्यवसायाची रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. यामुळे देशातील लाखो व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. विमा प्रतिनिधी, सर्वेयर, विकास अधिकारी, विभागीय व्यवस्थापक, विभागनीती तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी अशा विविध प्रकारे प्रत्यक्ष रोजगार निर्माण केला जात आहे. तसेच विमा संरक्षणामुळे व्यापार, उद्योग, कारखानदारी आणि अनुषंगिक साधनांच्या विकासामुळे लाखो लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगाराची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. पुढचा मुद्दा आहे व्यापार व उद्योग यांचा विकास. विम्याच्या संरक्षणामुळे देशांतर्गत व्यापार व उद्योगांचा विकास झालेला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार व मोठे मोठे उद्योग सुरू करण्याचे धाडस व्यावसायिक व उद्योजक करू लागले आहेत. आधुनिक काळात धोक्याचे व नुकसानीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. विविध धोक्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई विमा करीत असलेल्या अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आणि औद्योगिक क्षेत्राचा याच्यामुळे विकास झालेला आहे. पुढचा मुद्दा आहे कृषी क्षेत्राचा विकास. याच्यामध्ये पाहू शकतो की भारत हा कृषीप्रधान देश असून भारतीय शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. अतिवृष्टी, अवर्षण, रोगराई अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. पीक विमा योजनेद्वारे विमा कंपनी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे झालेले नुकसान भरून देते. पशुपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग यासारख्या कृषीपूरक उद्योगांनाही
विमा संरक्षण मिळाल्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास झालेला आहे. विमा व्यवसायातील निधी सरकार धरणे बांधणे, कालवे खोदणे, वीज निर्मिती अशा अनेक गोष्टीसाठी वापरत असते. त्यामुळे काय होतं, देशातील उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये मदत होते. पुढचा घटक आहे व्यवसायात सातत्य. याच्यामध्ये पाहू शकतो की उद्योग व्यवसायामध्ये उद्योजकांनी व व्यावसायिकांनी प्रचंड भांडवली गुंतवणूक केलेली असते. आकस्मिक संकटांमुळे नुकसान झाल्यास असे उद्योग व्यवसाय बंद पडण्याचा धोका असतो. विम्याच्या संरक्षणामुळे नुकसानीची भरपाई होऊन असे उद्योग व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतात. तसेच भागीदारी संस्थेमध्ये एखादा भागीदाराचा मृत्यू झाल्यास भागीदारी संस्था बंद पडण्याची शक्यता असते. संयुक्त विम्याच्या सोयीमुळे मृत भागीदाराचा हिस्सा त्याच्या वारसास देणे आणि व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवणे शक्य होते. पुढील मुद्दा आहे परकीय चलन प्राप्तीत वाढ. याच्यामध्ये पाहूया, भारतीय विमा कंपन्यांनी विविध देशामध्ये आपल्या शाखा सुरू करून विमा व्यवसायाला प्रारंभ केला आहे. परदेशातील विमा व्यवसायातून परकीय चलन मिळण्यास मदत झालेली आहे. निर्यात व्यापारातून परकीय चलन प्राप्त होते. निर्यात व्यापार हा प्रामुख्याने सागरी मार्गाने चालतो. सागरी वाहतुकीच्या धोक्याचे प्रमाण खूप असते. सागरी धोक्यामुळे जहाज अथवा जहाजावरील मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमीसुद्धा विमा कंपनी देते. यामुळे निर्यात व्यापार करण्यास व्यापारी आणि विविध संस्था धाडस करू लागलेल्या आहेत. यामुळे निर्यात व्यापारात वाढ होऊन परकीय चलन मिळण्यास मदत झालेली आहे. पुढचा घटक आहे संग्रहण क्षेत्राचा विकास. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादन पद्धतीत आमूलाग्र बदल झालेला आहे. मागणीपूर्व व मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलेले आहे. व्यावसायिकांना मालाची विक्री होईपर्यंत माल संग्रहित करून ठेवावा लागतो. संग्रहित मालाला गृहांना आग लागू शकते. भूकंप, वादळ, चोरी, लूट अशा धोक्यांमुळे नुकसान होऊ शकते. अशा नुकसानीची भरपाई करण्याची हमी विमा कंपनी देते. यामुळे संग्रहगृहे बांधणे आणि त्यामध्ये मालाचा साठा करणे या कार्यास उद्योजक व व्यापारी तयार होतात. पुढचा आहे घटक आपला भांडवल बाजाराचा विकास. विमा कंपन्यांकडे विमा हप्त्याच्या स्वरूपात प्रचंड मोठा निधी जमा होतो. या निधीमधून विमा कंपन्या खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे भाग, कर्जरोखे इत्यादींमध्ये गुंतवणूक करतात. आज बहुतांश विमा कंपन्यांनी भागबाजाराशी संबंधित अशा योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेद्वारे प्रचंड मोठी गुंतवणूक कंपन्यांच्या भागामध्ये केली जाते. यामुळे भांडवल बाजाराच्या विकासात नक्कीच मदत झालेली आहे. पुढचा घटक आहे आपला कर्ज व ठेवींना सुरक्षितता. धनकोने दिलेल्या कर्जाला आणि ठेवीदाराने बँकेत ठेवलेल्या ठेवींना विमा व्यवसायामुळे संरक्षण प्राप्त झालेले आहे. ऋणकोचा आकस्मिक मृत्यू झाला किंवा तो धनकोचे कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर धनकोच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई विमा करत असते. तसेच बँका ग्राहकांनी त्यांच्याकडे ठेवलेल्या ठेवींचा विमा उतरवत असतात. यामुळे सर्वसामान्य ठेवीदाराचे हित संरक्षण होऊन त्यांच्या ठेवीमध्ये वाढ होण्यास मदत झाली. परिणामी उद्योग व्यवसायास बँकांकडून कर्ज पुरवठा होण्यास मदत झालेली आहे. पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे वाणिज्य क्षेत्रास आर्थिक प्रेरणा. याच्यामध्ये आपण पाहू शकतो, विम्याच्या संरक्षण क्षेत्रामुळे वाहतुकीच्या साधनांचा, वाहतूक व्यवसायाचा, संरक्षण गृहांचा विकास झालेला आहे. उद्योग व व्यावसायिकांना मालमत्ता व संपत्तीचे नुकसान, नफ्याचे नुकसान, चोरीमुळे होणारे नुकसान इत्यादीच्या भरपाईची हमी विमा कंपनी देत असते. यामुळे व्यवसायात वाढ होण्यास आणि सातत्य टिकून राहण्यास मदत होते. तसेच विमा हप्त्यांच्या स्वरूपात जमा होणारा निधी कंपन्यांचे भाग, कर्जरोखे, सरकारी प्रतिभूती यामध्ये गुंतवता येते. शेती, पाणी योजना, वीज निर्मिती, गृहनिर्मिती इत्यादी क्षेत्राला अर्थसहाय्य करण्याचे काम विमा करतो. या सर्व गोष्टीमुळे देशातील वाणिज्य क्षेत्राचा विकास
झालेला आहे. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये विम्याची व्याख्या, विम्याची वैशिष्ट्ये, विम्याची गरज, विम्याची आणि विम्याचे महत्त्व या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण विम्याचे महत्त्व म्हणजे वाणिज्याच्या दृष्टीने महत्त्व या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत.